काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे। शाळेच्या आवारातच पहिलीत शिकणारा 6 वर्षाच्या चिमुकल्या मुलाला चिरडल्याची घटना घडली आहे। मुलगा आपल्या बुटाची लेस बांधत होता, त्यावेळी एका शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे त्याच्या अंगावरून कार गेली। शाळा सुटण्याच्या वेळी घडलेल्या या अपघातात विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। मुलाच्या डोक्याला 4 टाके पडले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे शाळा प्रशासनानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता। सीसीटीव्ही फुटेज लपवल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे। या अपघाताचा अंगावर शहारे आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली। शिक्षक यश कदम आणि शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुरक्षित समजल्या जाणाऱ्या शाळेच्या आवारातच अशा घटना घडत असल्यानं पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नाशिक। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।